उगीच राग डोक्यामध्ये घालून कुठलाही निर्णय घेण्यात अर्थ नाहीये। तिच्या सहीशिवाय काहीही होऊ शकणार नाहीये। मी पुन्हा एकदा बोलते तिच्याशी, पण तुम्ही राग डोक्यात घालून घेऊ नका। वामनराव, काल तुम्ही जे मला काम सांगितलं होतं त्याबद्दल जरा बोलायचं होतं तुमच्याशी। ॲडव्होकेट गंदेंच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी गेलो होतो। आपल्याला जे माहिती हवी होती ती काही मिळालेली नाही, त्याबद्दल जरा थोडासा प्रॉब्लेम झालाय, त्याविषयीच बोलायचं होतं। तुम्ही कुठे आहात? म्हणजे घरी आहात का? मी येऊ का भेटायला तुम्हाला? म्हणजे मी घरात आहेच, पण ह्या विषयावर आत्ता इथे घरात बोलणं नको। त्यापेक्षा मी तुम्हाला फोन करून सांगतो कधी बोलूया ते। नरसिंह साहेब तर नुसते खाऊ का गिळून नजरेनं बघत होते मला, पण करतात काय? दात आणि नख काढलेला वाघ असतो ना, तशी अवस्था झाली आहे त्यांची। चला, आजची मोहीम तर यशस्वी झाली। आता माझ्या बाबतीत पुढं काय करतायत हे किल्लेदार ते गळेपर्यंत वाटच बघितली पाहिजे। तुझा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला। अगं, मला तुझी काळजीच वाटते। नाही, मी 4 शब्द तुला चुकून वाईट बोलले असेल, पण त्याचं एवढं का मनाला लावून घेतेस? सगळ्यांसमोर थोडंसं वाईट वागावं लागतंच ना। पण हे बघ, मी जे काही बोलते ना ते मनापासून बोलत नाही। त्या जानकीकडे जाऊन माझ्याबद्दल काय काय बोललात ते कळलंय मला। अगं, जानकी खोटं बोलते तुझ्याशी। तिला काही करून तुझ्याकडून सह्या करून घ्यायच्या आहेत, आणि आता तर तिला संशयही यायला लागलाय की मी नेहमी तुझी बाजू घेते। आता तरी माझ्यावर विश्वास बसतोय का तुझा? नाही, कारण मला कळतच नाहीये की तुम्ही काल माझ्याशी जे वागलात ते खरं मानायचं का आत्ता जे बोलताय ते। मी जे आत्ता सांगते तेच खरं मानायचं। अगं, आता परशू भाऊजी तुरुंगात आहेत, त्यामुळे आपण दोघींनी एकत्र येऊन सगळं करायला हवं। जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभी आहे तोपर्यंत तुला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही। तुला लक्षात येते का, आज त्या सुगंधामुळे आपल्यामध्ये सुमित्रा नाहीये। त्या सुगंधाकडे बघितलं ना, प्रत्येक वेळेला मला सुमित्राची आठवण येते। जानकी, मी आतापर्यंत कुठलाही गुन्हा केलेला नाहीये कधी, पण ही सुगंध आहे ना, ही मला गुन्हा करायला भाग पाडणार आहे एक दिवस। सुगंध सह्या करायला नाटक करते ना, आता काय नवीन कारण काढलंय तिने? सुगंध असं का वागतीये ना, हे कळायलाच मार्ग नाहीये। एक तर ती फक्त आपल्याला अडवायचं, आपली अडवणूक करायची म्हणून हे सगळं करतेय, नाहीतर तसं तिला करायला कोणीतरी शिकवतंय। सध्या आपण तिच्या मागण्या मान्य केल्या तर सध्या सुगंधाकडून सह्या घेणं आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे की नाही? मग तिला राहू द्या ना घरात, पण एकदा का तिचं समाधान झालं की मग ती सह्या करेल आणि आपणही या सगळ्यातून सुटू। जानकी वहिनी, तुम्हाला एक विचारू का? हा, बोला ना। नाही, घरामध्ये काही प्रॉब्लेम चालू आहेत का? म्हणजे मगाशी माझा वामनरावांशी फोन झाला, त्यांच्या बोलण्यामध्ये जरा काळजी दिसली मला, म्हणून म्हटलं। सुगंधा खूप त्रास देते। सुगंधा पुन्हा सह्या करायला नाही म्हणतीये, आणि तिने सह्या केल्या नाही तर पुढे काहीच नाही घडू शकणार। वाकनीस काका, तुम्हाला काही सुचत असेल तर खरंच सांगा। म्हणजे ती सह्या तर करेल, पण या घरात राहणार नाही, असं काहीतरी करायला पाहिजे। बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं। साहेबांची मीटिंग संपली की मी त्यांच्याशी बोलून घेतो, आणि उद्या आलो की तुम्हाला भेटतोच मी। चालेल काका। भाऊजीने तिला 2 कोटी रुपये द्यायचं कबूल केलं ना, तिलाच काय, तिला तो फूस लावणारा तिचा भाऊ काना, त्यालाही 2 कोटी रुपये द्यायचं कबूल केले, म्हणजे एकूण 4 कोटी। हे एवढे पैसे भाऊजी त्यांना देत आहेत, पण तरी त्यांचे हे असे नखरे। अगं, हा कुठला न्याय? ती जसा आपल्याबरोबर गेम खेळते ना, तसाच गेम आपण सुद्धा खेळायचा। ती आत्ता सह्या करायला कबूल झालीये ना, मग आधी तिच्याकडून सह्या करून घ्यायच्या, आणि एकदा का सह्या झाल्या की तिला घराबाहेर काढायचं। नाही, नंतर किती भांडायला आली तर आपण हात वर करायला मोकळे। मग काय करायचं ते करू दे ना। तुम्ही म्हणताय ते पटतंय मला। मी तुला आता जे काही सांगते ते तू भाऊजींना जाऊन सांग। त्यांना असं सांग की मी सांगितलंय। कदाचित भाऊजींना ते सगळं पटेलही। ठीक आहे, मी बोलते यांच्याशी।